नमस्कार प्रेक्षकांनो, लाखात एक भाग जो असतो ना, तो आजचा भाग आहे. दीपा, त्याचबरोबर आर्या, चिंचुके, अर्जुन या सगळ्यांनी त्या जीजीची, गिरीश गायकवाडची जी वाट लावलेली आहे ना, ती पाहण्यासारखी आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर उद्याच्या भागात आप्पी त्या फाईल डिस्ट्रॉय कशा पद्धतीनं करत आहे. सह्या तर केलेल्या आहेत फाईलवरती, पण जेव्हा जीजीच्या हातात त्या फाईल दिल्या जाणार आहेत, म्हणजे आप्पीच्या भावंडाला जीजीच्या तावडीतून सोडवलं जाणार आहे, त्यानंतर आप्पी कशा पद्धतीनं त्या फाईल डिस्ट्रॉय करत आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अर्जुन त्याचबरोबर दीपा हे सगळेजण आता दोघंजण घरातून निघालेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा तिथे आर्या असते. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो, चिंचुके आर्याला सांगत असतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला ते गिरीश गायकवाडला ताब्यात घ्यायचं आहे. चिंचुके म्हणतो की कशासाठी, नक्की काय झालेलं आहे, तुम्ही कशासाठी हे सगळं बोलताय साहेब. तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, की ते आत्ता जी आपल्या शहरामध्ये जी घडलेली घटना होती, जे पाणी होतं, पाण्यामधून जी विषबाधा झालेली होती ते या गिरीश गायकवाडने केलेलं होतं. आणि त्याचबरोबर आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवरती आप्पीने सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या फाईल घेऊन तिकडं जायचं आहे आणि आपल्याला त्याला ताब्यात घ्यायचं आहे. तेव्हा चिंचुके म्हणतो की अशा फाईलवर सह्या कशासाठी करायच्या ते सांगा बरं साहेब. मला मला ते कळलेलं नाही आहे, तुम्ही असं कशासाठी वागलात आणि मॅडमनी सह्या कशासाठी केलेल्या आहेत. जर तो माणूसच चांगला नाही आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, तर त्या फाईलवर सह्या का करायच्या, हा चिंचुकीचा प्रश्न असतो. चिंचुकीचा प्रश्न अगदी रास्त असतो, त्याच्यामध्ये काहीही शंका घेण्यासारखं नसतं. चिंचुकी अगदी बरोबर बोलत असतो. जर ती फाईल ती जर चुकीचंच होतं तर मग त्याच्यावर सह्या का केल्या, हे चिंचुकीने विचारलेलं असतं. ते अगदी बरोबर असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की मी सांगतोय. तेव्हा आर्या म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही जर काही लपवत असाल तर आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजेत. तेव्हा आर्याला इकडे चिंचुकेला अर्जुन सांगू लागतो की मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे, पण सगळं खरं सांगत आहे. ही दीपा आहे, ही आप्पी नाही आहे. तेव्हा मात्र चिंचुके आणि आर्या या दोघांनाही धक्का बसतो. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की अमोलची अवस्था खूप वाईट झालेली होती आणि हिला मी पाहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर मग मी ठरवलं काहीही झालं तरी हिला अजून आपल्या अमोलसाठी घेऊन यायचं, कारण आप्पीला शोधायला वेळ लागणार होता. तेवढ्या वेळात अमोलची अवस्था खूपच बिकट होत होती. अमोलला सांभाळणं हे खूप अवघड जात होतं आणि त्याचबरोबर आप्पीचा शोध घेणं हे तर तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला आणि मग मी दीपाला घेऊन घरी आलो आणि ती आप्पी आहे असं सगळ्यांना सांगितलं. त्याचबरोबर पण या सगळ्या काळामध्ये एक मोठी गोष्ट घडली, ती अशी आहे की तो जो आहे नालायक माणूस जीजी, त्याने जो घोळ घातला तो म्हणजे त्याने दीपाच्या भावंडांना, तिची 3 लहान भावंडं आहेत आणि तिचा मोठा भाऊ एक आहे, या चौघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या बाबतीत खूपच तो गैरवर्तन करत आहे, चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला आर्या विचारू लागते की अर्जुन, खरंच हे तू अमोलसाठी केलं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, हे सगळं मी जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त अमोलसाठी केलेलं आहे. तेव्हा चिंचुके म्हणत असतो की बरोबर आहे साहेब, तुम्ही अमोलसाठी केलं आहे म्हणजे अगदी बरोबर असणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा चिंचुके, आत्ताच्या आत्ता मला तुमची सगळ्यांची खूप गरज आहे, कारण काहीही झालं तरीही आपण आता जे काही करत आहे त्याचबरोबर इकडे आत्ता जी गोष्ट करायची आहे ती खूप महत्त्वाची आहे. जीजीला पकडायचं आहे, त्याचबरोबर दीपाच्या भावंडांनाही आपल्याला सोडवायचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा चिंचुकेला अर्जुन सांगतो की आपल्याला खूप घाईनं निघायला लागणार आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, चिंचुके तुम्ही दोघंही माझ्यासोबत आहात ना. तेव्हा चिंचुके सांगतो की हो साहेब, अगदी मी तुमच्यासोबत आहे. आणि अर्जुन म्हणतो की आत्ता मी कलेक्टर ऑफिसला जाऊन येतो, मी तुम्हाला अलर्ट करत आहे, आपली काही टीम सोबत घ्यायची आहे आणि आपल्याला निघायचं आहे, हे अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा चिंचुके म्हणत असतो की साहेबांनी जर जीजीचा खून जरी केला असता कुटुंबासाठी तरीही मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो असतो. आर्या म्हणत असते अगदी बरोबर आहे का. तेव्हा आर्याला चिंचुके सांगत असतात की हो अगदी बरोबर, त्यामुळं मी आत्ता साहेबांच्या सोबत आहे, काहीही झालं तरी मी साहेबांना एकटं सोडणार नाही असं चिंचुकेने ठरवलेलं आहे. त्यावेळेस आर्यालाही त्याने सांगितलेलं आहे की तुम्हीही आर्या मॅडम साहेबांच्या सोबत असलं पाहिजे असं चिंचुकेचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि दीपा दोघंही आता कलेक्टर ऑफिसला आलेले असतात. कलेक्टर ऑफिसला आल्यानंतर
त्यांच्या पुढे मात्र एक मोठी गोष्ट घडत असते, ती म्हणजे दीपाने सह्या करून ठेवलेल्या ज्या फायली असतात त्या फायली ह्या तिच्यासोबत नसतात. तिने ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या फायली नसतात आणि त्यामुळं आता ती खूपच टेन्शनमध्ये येते. ती म्हणू लागते की साहेब, मी या फाईल इथंच ठेवलेल्या होत्या, त्या फाईल इथून कुठं गेलेत मला कळतच नाही आहे. तेव्हा दीपाला अर्जुन सांगू लागतो की काळजी करू नको, थांब जरा, मी गायतोंडेंना बोलवतो. गायतोंडे, तेव्हा गायतोंडे सांगतात की मी त्या फाईल होत्या त्या पुढे पाठवलेत. दीपाला पुन्हा टेन्शन येतं. दीपा सांगते की आत्ताच्या आता त्या फाईल परत आणा, आत्ताच्या आत्ताना परत फाईल. तेव्हा गायतोंडे म्हणतात की हो, आणि गायतोंडे त्या फाईल पुढे देत असतात. त्याआधी त्या फाईल माघारी मागवल्या जातात आणि त्याचबरोबर गायतोंडेने त्या फाईल आणून दिलेल्या असतात आणि गायतोंडे म्हणत असतात की याच त्या फाईल आहेत. तेव्हा अर्जुनला ते म्हणत असतात की अर्जुन सर, काही प्रॉब्लेम झालेला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की ते तुम्हाला मी नंतर सांगतो. आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्ताच्या आत्ता आपल्याला हे सगळं अगदी व्यवस्थितपणे हँडल करायचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि दीपाला ते बोलत असतात. त्याचबरोबर गायतोंडे तिथं निघून जातात आणि इकडे अर्जुन त्याचबरोबर दीपा हे सगळेजण आता तिथं थांबलेले असतात. दीपाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या इकडे या जीजीची वाट लावायची आहे. आता फाईल तर दीपाला मिळालेल्या आहेत आणि त्यासोबतच दीपाने जो प्लॅन आखलेला असतो तोच इतका जबरदस्त असतो की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्याचबरोबर इकडे दीपाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही वाट लावायची आहे ती या जीजीची. अर्जुन तिच्या हातात निळ्या शाईच्या 2 पुड्या देतो आणि सांगतो की गरज लागली की हे वापरायचं आहे. तुझ्या हातामध्ये सह्या केलेल्याच फाईल असू दे, पण गरज लागेल तेव्हा ही शाई वापरायची आहे. कारण आपण सह्या केलेल्याच फाईल घेऊन जाणार आहोत, तरच तुझ्या भावांना सोडवणं तिथून सोपं जाणार आहे. आणि एकदा का तुझी भाऊ माझ्या ताब्यात आले की मग आपण पुढचा डाव टाकायचा आहे. हे सगळं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं गोष्टी घडत असतात. अर्जुनने हा सगळा प्लॅन केलेला असतो. गायतोंडे तिथून जातात आणि दीपा लगेचच दीपाला अर्जुन सांगतो की तू फोन कर त्या जीजीला. दीपा जीजीला कॉल करते. दीपा जेव्हा जीजीला कॉल करते तेव्हा मात्र इकडे अर्जुनही तिथं असतो. जीजी सांगतो की हात चला करायची नाही असं म्हणत तो दीपालाच दम देऊ लागलेला असतो. तरीही अर्जुन आणि दीपा दोघंही शांत असतात. अर्जुनने फुल प्लॅन केलेला असतो. त्या जीजीला चांगल्याच अद्दल घडवायच्या आहे. त्यातला पुराव्यांनीशी आता दीपाने ठरवलेलं आहे की हे सगळं त्याचं बिंग फोडायचं आहे आणि त्याची वाट लावायची आहे. हे दीपाने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुननेही खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. इतक्या दिवस दीपा शांतपणे होती, परंतु दीपाने आता दीपा काय करू शकते हे दाखवून दिलेलं आहे. एका महिलेची ताकद काय असू शकते, हा जीजी तिला काहीही करू शकत नाही हे दीपाने दाखवून दिलेलं असतं आणि आपल्या भावंडांना सोडवण्यासाठी आता ती सज्ज झालेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे जीजी तिला म्हणत असतो की मी सांगत आहे त्या पद्धतीने यायचं आहे. गाडी तुमची असेल पण माणसं माझी असतील एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं म्हणत जीजी दीपाला दम देत असतो आणि तिला बोलत असतो. त्याचबरोबर दीपा म्हणत असते की काही झालं तरीही आता मला शांतपणे हे सगळं करावंच लागणार आहे आणि दीपा ठरवते की ठीक आहे, मी यायला तयार आहे. आणि आता दीपा म्हणते की चालेल, जरीही गाडी माझी असली, माणसं तुमची असली तरी तुम्ही मला पाठवा लोकेशन, मी येत आहे. तेव्हा तो सांगतो की खाली जाऊन गाडीत बसायचं, त्यानंतर तुम्हाला लोकेशन कळेल. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुनही तिथं असतो. अर्जुन म्हणत असतो काळजी करू नकोस. परंतु अर्जुनलाही कळत असतं की दीपा या गोष्टी पहिल्यांदाच करत आहे आणि दीपाला या सगळ्या गोष्टींमुळे त्रासही होऊ शकतो. आणि मग जीजीने आता माणसं कामाला लावलेली असते. एकाला सांगितलेलं असतं की तू जाऊन ती दीपाची जी भावंड आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे, काही हालचाल होऊ द्यायची नाही. त्याचबरोबर बाकी जी असती गँग त्यांना सांगितलेलं असतं की जाऊन बाहेर कामाला लागा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण म्हणत असतात की आप्पीला असं का वाटलं की आपण चिठ्ठी लिहावी किंवा लेटर लिहावं, असं कधी झालेलं नाही. तेव्हा अमोली म्हणत असतो की का लिहिलं असेल आम्हाने लेटर, असं तो विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे स्वप्नील सर म्हणतात की ठीक आहे, तिने आपल्याला सांगितलं होतं ना हे लेटर नंतर वाचा म्हणून, आता ती गेलेली आहे तर आपण हे लेटर वाचायला घेऊया. असं म्हणत स्वप्नीलने ते लेटर वाचायला घेतलेलं असतं आणि स्वप्नील म्हणत असतो की आपल्याला काही करून आता हे सगळं वाचायचं आहे आणि ते लेटर वाचायला घेतो. तेव्हा तो लेटर वाचायला घेतो तेव्हा मात्र त्याला धक्का बसलेला असतो आणि त्यालाही प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट त्याला पटत नसते. हे अशा पद्धतीनं का दाखवलं जाते हा प्रश्नही त्याला पडलेला असतो. आणि स्वप्नील लेटर वाचत असतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं, खरंच अमोल
तू बरोबर आहे. पहिल्यांदा तुझी मी माफी मागते. कारण तुझी माँ जी आहे ती गोष्ट कोणीच होऊ शकत नाही. तुझ्या माँने आजपर्यंत जे केलेलं आहे ते कोणीच करू शकत नाही. अरे, तुझी माँ बनण्याचा मी प्रयत्नही करू शकले नाही. तुझी माँ खूप ग्रेट आहे. हे सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, मी सगळ्यात आधी तुझी माफी मागते आणि आभार मानते. खरंच तू खूप चांगला आहे, पण मी तुझी माँ होऊ शकले नाही. त्याचबरोबर बापूंना पाहून ती म्हणते की तुमच्या मुलीचं कातडं पांघरून मी या घरात आले होते. माझ्याकडून चूक झाली होती. मला माफ करा. कारण एक बाप कसा असतो, मला बाप नाही आहे, पण आज मला कळलं की बाप कसा असतो. खरंच अपर्णा मॅडम खूप नशीबवान आहेत की तुमच्यासारखा बाप त्यांना मिळालेला आहे. हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर त्यांनी आता इकडे पुढे बोललेलं असतं की त्याचबरोबर तिनं लिहिलेलं असतं की बाबा खरंच दुसऱ्याच्या मुलीवर एवढं प्रेम कोणी लावू शकतं हे मला तुमच्याकडे बघून कळलेलं आहे. एकमेव तुम्हीच असे आहात की जे दुसऱ्याच्या मुलीवर पण जीवापाड प्रेम करू शकता. खरंच तुमच्यामुळं मला कळलं की बाप कसा असतो ते. हे लिहिलेलं असतं. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो, कारण ती आप्पी नाही आहे. तिच्यात लिहिलेलं असतं की मी तुमची आप्पी नाही आहे, तर मी दीपा आहे. आणि हे सगळं अमोलसाठी केलेलं आहे. अर्जुन सरांनी हे करायला लावलेलं आहे. मान्य आहे, मला तुम्हाला सगळ्यांना अर्जुन सरांचा खूप राग आला असेल, परंतु आत्ता त्या रागाचा अधिकार फक्त माझा आहे. तुमच्या रागाचा अधिकार फक्त माझा आहे. तो फक्त मलाच मिळू शकतो. हे सगळं दीपाने त्याच्यात लिहिलेलं असतं. दीपाने बोललेली असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. आणि दीपाने सगळ्यांना सांगितलेलं असतं की प्लीज तुम्ही चिडू नका. त्यानंतर दीपाला आता बाणेरच्या चौकात यायला सांगितलेलं असतं. दीपा बाणेरच्या चौकात पोचलेली असते आणि मग तिथून पुन्हा ती जिजीला फोन करते. दीपाने जिजीला फोन केलेला असतो आणि त्यासोबतच जिजीला तिने सांगितलेलं असतं. तेव्हा जिजी म्हणतो की आता पुन्हा माघारी फिरायचं आहे आणि कात्रज घाटात यायचं आहे. दीपाला खूप राग येतो. दीपा म्हणते कात्रज घाटातच यायचं होतं तर मला बाणेरला जायला कशाला सांगितलं, तिथून आले असते ना. तेव्हा तो म्हणतो की आवाज कमी. कसं आहे माहिती आहे का, त्या कलेक्टर मॅडमचे कपडे काय अंगावर चढवलीस तर तू स्वतःला कलेक्टर समजायला लागलीस. हा तोरा माझ्यापुढे दाखवायचा नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र दीपा म्हणते की ठीक आहे. आता दीपा पुन्हा कात्रज चौकात पोचलेली असते. तिथून फोन केलेला असतो. कात्रज घाटातून तिने फोन केलेला असतो. तेव्हा तिला सांगितलं जातं की तिथून पुढे यायचं आहे. गोडाऊन दिसते, त्या गोडाऊनच्या आत यायचं आहे. तिथं माझी माणसं भेटतील. काही हातचलाकी करायची नाही. गोंधळ घातला तर गाठ माझ्याशी आहे. तुझी जी मेनभावंड इथं आहेत ना, त्यांना मी संपवणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दीपा मात्र शांतपणे ह्या सर्व गोष्टी पाहत असते. तिला खूप राग येत असतो. तिला हे अजिबात पटत नसतं. तरीही दीपा हे सगळं करत असते. दीपाने प्रयत्न केलेले असतात. तिच्या बाजूने जेवढे प्रयत्न करता येतील ती करत असते. जीजी मात्र जाम खुश झालेला असतो आणि मग जीजी तिच्या माणसांना म्हणतो की जावा बाहेर. ती आलेली आहे, तिच्याकडनं आपली फाईल ताब्यात घ्यायची आहे आणि आता आपली कामं मार्गी लागणार आहेत असं जीजीने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच जीजीला असं वाटत असतं की आता दीपा पूर्णपणे आपल्या ह्याच्यात अडकली जाणार आहे आणि आपण दीपाला पूर्णपणे अडकवू शकतो. त्याचबरोबर इकडे जीजीने त्याची माणसं पाठवलेली असतात आणि कोणी दुसरं सोबत आले का हेही बघायला सांगितलेलं असतं. जीजीची माणसं बाहेर जातात. दीपा म्हणते की आज मी पहिल्यांदाच असं काहीतरी करते. देवा मला या सगळ्यामध्ये यश मिळू दे. हे सगळं मी करत आहे, ती माझ्या भावंडांसाठी करत आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच दीपा हे सगळं बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ती माणसं बाहेर येतात आणि दीपाला म्हणू लागतात की ती फाईल. दीपा म्हणत असते की देणार नाही. जोपर्यंत मी माझ्या भावंडांना भेटत नाही तोपर्यंत ती फाईल मिळणार नाही. दीपा डायरेक्ट येते, जीजीच्या समोर येते आणि म्हणते कुठे आहेत माझी चिल्लीपिल्ली. आणि हे काय चाललंय, माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या बाबतीत असं का केलेलं आहे, त्यांना इथं उचलून आणण्याची गरज का पडली तुम्हाला. हे सगळं बोललं जात असतं. जीजी मात्र म्हणत असतो की लेच बोलायला लागलीस का, त्या कलेक्टर मॅडमची कपडे काय अंगावर चढवलीस तर स्वतःला कलेक्टर समजायला लागलीस. कसं आहे माहिती आहे का, या जीजीच्या पुढं कोणाचा आवाज चालत नाही. हे राज्य माझं आहे. माझ्या राज्यात तू आलेली आहे. तेव्हा जीजी तिला फाईल मागत असतो. दीपा म्हणत असते की आधी माझी चिल्लीपिल्ली आणि मग फाईल. दीपाने मात्र ठणकून सांगितलेलं असतं की जोपर्यंत माझी चिल्लीपिल्ली माझ्यासमोर येणार नाही तोपर्यंत नाही. तिने फाईल दिलेली नसते आणि आता जीजी त्या माणसांना सांगतो की घेऊन जाईला हिच्या चिल्ल्यापिल्ल्यांकडे आणि फाईल ताब्यात आलीच पाहिजे. कारण जीजीचं गोडाऊन असतं. त्या जीजीला कळलेलं असतं की हे आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. हे जीजीच्याही लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच दीपा इथे चिल्ल्यापिल्ल्यांना भेटते. त्यांची अवस्था पाहून दीपाला खरं तर वाईट वाटलेलं असतं, परंतु इकडे
राजा जो असतो तो म्हणत असतो, बरं झालीस तू आलीस, बघितलं ना ह्या माणसाने आम्हाला उपाशी तापाशी ठेवले, बघ लेकरांची तोंडं बघ, आणि आताच्या आता जा आणि त्यांना पैसे माग, ती फाईल दे. दीपा म्हणत असते, लाज वाटत नाही का रे तुला? इतक्या दिवसही मी कमवत होते आणि आताही इथून पुढे मी कमवायला तयार आहे. अजिबात मला कोणाचे पैसे नको आहेत आणि कोणाचं काहीही नको आहे. मी हे सगळं करायला तयार आहे आणि मी काम करेन आणि कष्ट करेन आणि माझ्या चिलापिल्यांना वाढवेल. चला, असं म्हणत दीपा निघालेली असते. तुझ्या पैशाचा तुझी तू बघायचा आहे असं दीपाने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. दीपा मात्र जाम भडकलेली असते आणि दीपाने आता वाट लावायचं ठरवलेलं असतं. इकडे अर्जुन त्याची टीम घेऊन आलेला असतो. चिंचुके, त्याच्याबरोबर काही हवालदार, लेडी कॉन्स्टेबल, हा सगळा स्टाफ सोबत असतो आणि अर्जुन त्याचबरोबर आर्या दोघंही सोबत असतात. ते निघालेले असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चिंचुकेशी अर्जुन आहे तो फोनवरती बोलत असतो. त्याला सांगत असतो पुढच्या ऑर्डर मिळाले की अलर्ट राहायचं आहे आणि मग घुसायचं आहे. इकडे आर्या म्हणत असते की अर्जुन आपल्याला घाई करायला पाहिजे असं आर्या सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हो करूया आपण घाई, पण एवढी पण घाई नको आहे असं अर्जुन सांगत असतो. आतून बघूया काय होतं ते. इकडे दीपाला पूर्ण खात्री असते की अर्जुन तिच्यासोबत आहे, त्यामुळे ती बिनधास्त असते. आणि आजपर्यंत दीपाने गावातल्या माणसांना झाऱ्यानं मारलेलं असतं आणि हा जीजी तिच्या पुढे काय असतो आणि हा जीजी तिच्याशी ज्या पद्धतीनं वागत असतो तेव्हा मात्र दीपा भयानक अशी चिडलेली असते. त्याचबरोबर दीपा म्हणत असते की या पद्धतीनं माझ्याशी पुन्हा बोलायचं नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे जीजी तिला फाईल मागतो. जीजीला ती फाईल देत असते, पण ती म्हणत असते की आधी माझी चिल्ली पिल्ली. जीजीने फाईल हातात घेतलेली असते, त्याच्यावरती सह्या झालेल्या पाहिलेल्या असतात आणि जीजी म्हणत असतो की चला आता हिला सोडायचं नाही, कारण आता जोपर्यंत त्या कलेक्टर मॅडम कुठं आहे तोपर्यंत ती बाहेर पडलेली आहे, ती या आमच्या सर्वांच्या समोर येत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं जीजीने ठरवलेलं असतं. आता तुला मारून टाकणार आहे. दीपाला मात्र खूप राग आलेला असतो. दीपा म्हणत असते, हे काय आहे? माझी चिली पिली, तुमची फाईल तुम्हाला मिळालेली आहे, मला निघायचं आहे. अर्जुनला पूर्ण खात्री असते की हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, म्हणून अर्जुनने पूर्ण तयारी केलेली असते. आणि मग दीपा मात्र अगदी तिथं रणरागिणीचं रूप घेते, दुर्गेचा अवतार धारण करते आणि त्या जीजीला अक्कल त्याची ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करू लागते. त्याला दाखवून देते की त्याची लायकी काय आहे आणि त्याच्या माणसांना तो सांगत असतो, घ्या हिला ताब्यात आणि संपून टाका हिला. तेव्हा दीपा मात्र भयानक चिडते आणि दीपा म्हणत असते की बाद झालं, लांब व्हायचं. काय दुबळी समजलास का मला? मी एकटी आले का इथं? बाहेर अख्खं पोलीस डिपार्टमेंट आणलंय मी. तुला काय वाटलं तू कसाही वागशील आणि आम्ही तुला खपवून घेऊ? इकडे अलर्ट मिळालेला असतो अर्जुन आणि आर्याला, कारण त्याची माणसं बाहेर येऊन बघत असतात. हे अर्जुन आणि आर्याला कळलेलं असतं आणि तेही आता अलर्ट झालेले असतात आणि तेही आत एंट्री करत असतात. इकडे दीपा म्हणत असते की माझी चिल्ली पिल्ली आधी, कारण दीपासाठी तिची चिल्ली पिल्ली खूप महत्त्वाची असतात आणि चिल्ल्या पिल्ल्यांच्या बाबतीत हे सगळं होत असतं. यामुळं दीपाला खूप राग येत असतो. दीपा मात्र भयानक चिडलेली असते. दीपा म्हणत असते की आता सोडणार नाही तुला. आणि दीपाने एक काम केलेलं असतं ते म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर, आणि त्याचबरोबर व्हॉइस रेकॉर्डरच्या साह्याने सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि जीजीचा पर्दाफाश केलेला असतो. तेवढा पुरावा जरी पुरेसा नसला तरी स्वतः कलेक्टर मॅडम यांनी जर ही गोष्ट सांगितली असेल तर वाट लागणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे दीपाने त्या फाईलमधल्या कागदांवरती शाई टाकलेली असते आणि ते पेपर बाद केलेले असतात. अर्जुनने तिला शाईच्या पुढे दिलेले असतात आणि तिथंच काम झालेलं असतं आणि जीजीची वाट लागलेली असते. जीजीला आता रंगे हात पकडलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.